अंबा घाटात आम्ही केलेल्या जंगल सफारीमध्ये जीपच्या रूफटॉपवर बसतानाच आम्हा दोघांच्या मनात आलं की या प्रवासात थोडा तरी पाऊस पडायलाच हवा. आणि झालंही तसंच. जंगल सफारी सुरू होताच पावसानं हजेरी लावली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावनखिंड आणि या मार्गावरील काही ठिकाणांची माहिती घेणार आहोत. तसंच आंब्यातून बाहेर पडताना आम्ही इथली आंबेश्वर देवराई पाहिली. ही देवराई महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देवराई आहे. इथलाही अनुभव आम्ही याच व्हिडिओमधून शेअर करणार आहोत. तर आंब्यामधील दख्खन ग्रीन रिसॉर्टमध्ये आम्ही राहिलो होतो. त्यांच्या थ्रूच आम्ही ही जंगल सफारीची जीप बुक केली. आम्हाला रिसॉर्टमधून रिसीव्ह करायला जीप सकाळी अगदी वेळेतच पोहोचली आणि सकाळी 7:30 वाजता आम्ही बाहेर पडलो. काल रात्रभर आणि आज पहाटे देखील पाऊस पडला होता, त्यामुळे भोवतालचा निसर्ग हिरवा कंच दिसत होता. दुतर्फा हिरवाईची शाल पांघरलेलं जंगल आणि जीप खालून मागं धावणारी काळी डांबरी सडक. काय वातावरण झालंय, वा. शुभ सकाळ आणि सर्वांचंच आमच्या या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत. या जंगल सफारीमध्ये आम्हाला निलेश कामेरकर दादा गाईड करणार आहेत. वाटेतील एक पॉइंट पाहून झाल्यावर मग त्यांनी आम्हाला जीपच्या रूफटॉपवर बसायला सांगितलंय. मी आणि कविता या प्रवासासाठी तर खूपच आतुर होतो. आम्ही आता फॉरेस्ट विभागाची कमान दिसते इथनं आता एंटर होऊन पुढे जातोय. आत्ता आम्ही मानोली डॅम पाशी आहोत. इथे कडवी नदीचंच हे बॅकवॉटर आहे. इथं 4 व्हीलरला एका गाडीमागं 50 रुपये घेतात आणि मग एंटर करून आपण आतमध्ये जायचं पुढे. तर मानोली डॅम आणि कडवी नदीच्या बॅकवॉटरच्या पॉइंटनं आमची जंगल सफारी सुरू झाली. पुढे वाटेत निलेश दादांनी एका मचाणापाशी जीप थांबवली. आंब्यातला जो मेन रोड आहे ना, तर त्या मेन रोडकडून पावनखिंडीला आता आम्ही आत वळलेलो आहे. आणि आतमध्ये काही अंतरावरती उजव्या हाताला कोकण व्ह्यू पॉईंट आहे. आणि इथं असं छान बसायला देखील केलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या मागे वर पाहत असाल, मचाण केलं म्हणजे दूरपर्यंत पाहता यावं आपल्याला. खरंच सकाळी वेळेत बाहेर पडायचा निर्णय योग्य ठरला, कारण आत्ता रहदारी अजिबातच नव्हती आणि त्यामुळं पाखरांची किलबिल, झाडातून येणारा वाऱ्याचा आवाज आणि समोर असणाऱ्या या सुंदर दृश्याचा आनंद आम्हाला शांतपणे घेता आला. आहाहाहा. आता मात्र मला या मचाणावर जाऊन समोरचा हा नजारा पाहण्याचा मोह काही आवरलेला नाहीये. कविता तर आधीच वर जाऊन थांबली होती. जणू आकाशात जरा जास्त स्टॉक झाला असावा आणि म्हणून ढगांनी जास्तीचा कापूस जमिनीवर पिंजून ठेवावा असं वाटत होतं समोर बघून. काय कमाल आहे निसर्गाची. निलेश दादांकडून आम्हाला आत्ताच माहिती मिळाली की हा जो डावीकडचा उंच डोंगर दिसतोय ना, तर या डोंगरापासून महाराष्ट्राच्या हद्दीची मोजणी सुरू झाली होती. आणि याबद्दलची माहिती आपण आता त्यांच्याकडूनच ऐकूयात. हा वरचा जो स्पॉट दिसतोय तो झेंडा बुरुज आहे. तो एका ब्रिटिश शास्त्रज्ञांनी इथून आपल्या महाराष्ट्राच्या मोजणीला जी सुरुवात केली तो हा बुरुज. इथून 5 जिल्ह्यांच्या पहिल्या हद्दी फिक्स केल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. पूर्वीची आपली जागा मोजणी व्हायची ती साकळ म्हणजे याच्यामध्ये व्हायची, बिगामध्ये व्हायची. आणि आत्ता जी मोजणी होती ही गुंठेवार. गुंठा हा नाव कशामुळे पडले तर हा ब्रिटिश शास्त्रज्ञाने होता. हिने 16 साखळ दंडाचा परिमाण तयार करून 1089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा असं हिने इथून परिमाण करून गेलं. हिने पहिला बेंचमार्क करून 5 जिल्ह्याच्या हद्दी फिक्स केल्या आणि तिथून ह्या आपल्या महाराष्ट्राच्या मोजणीला सुरुवात झाली. हा इथला मेन स्पॉट झेंडा बुरुज म्हणून. थँक्यू दादा. तर निलेश दादांमुळे मला ही खूप महत्त्वाची माहिती मिळाली. तुम्हाला याबद्दल किती माहिती होतं कमेंट करून सांगा आणि आवडल्यास जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आता वेळ झाली होती आम्ही दोघांनी जीपच्या रूफटॉपवर जाऊन बसण्याची. आता जीपवर बसलोच आहोत, तर ही आठवण जपून ठेवण्यासाठी आम्ही निलेश दादांनाच आमचा व्हिडिओ घ्यायला सांगितला. तर ऍक्च्युअल आमची आता जंगल सफारीतली एक्साइटमेंट सुरू झालेली आहे, कारण मी फर्स्ट टाइम जीपच्या रूफटॉप वरती असं बसतोय. छान व्यवस्था केली त्यांनी बसायची.
या प्रवासात रिमझिम पाऊस आमच्याशी लपंडाव खेळत राहिला. आम्हाला एक खूपच मजा येत होती. पुढे एका छोट्याशा घाटात आम्हाला एक पॉईंट पाहायला थांबायचं होतं. निलेश दादांनी आम्हाला एका अतिशय सुंदर पॉईंटला आणून थांबवलेला आहे आणि खूप इंटरेस्टिंग माहिती त्यांनी दिली. ती अशी, आत्ता आपल्यासमोर हा डोंगर आणि हा एक टेकडीवजा छोटा डोंगर आहे. या दोन्हीच्या मध्ये जी घळ किंवा खिंड आहे ना, ती म्हणजे पावनखिंड. या खिंडीची इकडची बाजू विशाळगडाच्या दिशेनं जाते आणि दादांकडून आम्हाला माहिती मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज इथूनच विशाळगडावर पोहोचले आणि आता आपण पावनखिंडीची तिकडची बाजू बघण्यासाठी या रस्त्यानं पुढे जाणार आहोत. हा बाजीप्रभू जलाशय, ह्या बाजीप्रभू जलाशयाचे इथं जे गाव होतं ते भाततळी गाव, हे आता विस्थापित आपण पुढे जाऊन बघणार आहे. तर भाततळी म्हणजे का, तर इथं पूर्वी जो शेतसारा जमा व्हायचा तो इथं काय पैशा स्वरूपात होत नव्हता. इथं पिकणारं शाहूवाडी तालुक्यातलं एकमेव पीक म्हणजे भात पीक. जो कर स्वरूपात जो गोळा केला जायचा तो शेतसारा हा भाताच्या स्वरूपामध्ये गोळा केला जायचा, तो भाततळी. म्हणून त्याची मोठी गोडाऊन असलेल्या त्याला तळी म्हणायची, म्हणून हा भाततळी हे गाव. त्याच्या पुढे आहे ते दिवाणबाग, म्हणजे महाराजांचे दिवाणी न्यायालयीन कारभार ज्या गावामध्ये चालले जायचे ते गाव म्हणजे दिवाणबाग. आणि त्याच्या पुढे गजपूर म्हणजे आता त्याचं नाव गजापूर केलं आहे. तर महाराजांचा दरबारी हत्ती ज्या गावामध्ये बांधले जायचे तर त्या गावाचं गाव म्हणजे गजपूर. ओके ओके, असा रेफरन्स आहे. थँक्यू. आम्ही आता पावनखिंडच्या दिशेनं चाललोय आणि एका छोट्याशा घाटात उभे आहोत. आणि आत्ताच मला कळालं की या भागात, पूर्ण परिसरात, आता तुम्ही स्क्रीनवर जो बघताय ना, तर या भागात निळकंठ मास्तर या मराठी पिक्चरचं अधिरमन झालं हे गाणं शूट केलेलं आहे आणि ते गाणं खूप गाजलं. त्या गाण्यावरनं आता या परिसराला नाव अधिरमन फोटो पॉइंट असं नाव पडलेलं आहे. त्यातली ऍक्ट्रेस आणि खूप प्रसिद्ध नृत्यांगना पूजा सावंत हिच्यावरती ते पूर्ण चित्रित झालेलं आहे आणि गोवर्धन त्याचा लीड करत होता त्या सिनेमाचा. या पॉइंटला मिळालेलं हे नाव ऐकून मला आश्चर्यही वाटलं आणि गंमतही. बघा ना, सिनेमा हे माध्यम केवढं गारूड घालतं आपल्यावर. खरं तर या पूर्ण भागाला एक धगधगता ऐतिहासिक संदर्भ आहे आणि तोही थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासंबंधित. अर्थात या सिनेमाची कथा देखील स्वातंत्र्य लढ्याचीच आहे. एक क्रांतिकारक या लढ्यात स्वतःला झोकून देत स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतो अशी ही कथा आहे. आणि आम्ही चाललो आहोत त्या ठिकाणालाही त्याग आणि बलिदानाचीच पार्श्वभूमी आहे. काय योगायोग आहे बघा. आम्ही इथं पोचता क्षणी जोराचा पाऊस सुरू झाला, पण या पाऊस वाऱ्याची जराही पर्वा न करता हे भगवं निशाण हवेत दिमाखात फडकत होतं. आता सभोवताली अचानकच धुकं दाटून आलं आणि हळूहळू करत पावसानं अधिकच जोर धरला. जणू या निसर्गाला, या दगड मातीला, या पावनखिंडीत विपरीत परिस्थितीत लढलेल्या त्या सर्व मावळ्यांच्या निकराच्या लढ्याची, त्यांच्या बलिदानाची आम्हाला पुसटशी तरी जाणीव करून द्यायची होती. आणि म्हणूनच हे वातावरण या क्षणाला इतकं उत्कट झालं असावं. यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा. पावनखिंड येईपर्यंत कविता मोठ्या उत्साहानं प्रेरणागीत गात होती. त्यामुळे इथे आम्ही नेमकं किती वेळात किती अंतर चालून आलो याचं भानच राहिलं नाही. महाराजांच्या एका शब्दाखातर स्वराज्यासाठी आपले प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ उभं केलेलं हे स्मृतितीर्थ अगदी साध्या पद्धतीचं असलं तरी या ठिकाणाचं महात्म्य फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात अनन्यसाधारण आहे. आता आम्ही पुढे जाऊन पावनखिंडीच्या अगदी तोंडाशी उभं राहून खाली पाहिलं तर खाली महादेवाची पिंडी दिसली. तिची या पावसातही पूजा केलेली होती. बहुधा कोणी ही रोजच करत असावं. तुम्ही आता पाहताय, मी आणि कविता पावनखिंडीच्या आत्ता अशा ठिकाणी आलेलो आहे जिथं कठडे लावलेले आहेत. आत्ता पावसाळ्यात या पायऱ्यांवरून खाली उतरायला बंदी आहे. इथं ब्लॉक केलेला आहे मार्ग, पण रिस्की आहे. या कठड्यांना, या पायऱ्यांना एका बाजूला कठडे नाही आहे. इथं तुम्ही बघताय पावनखिंड कशी आहे. दोन्ही बाजूला खडेच्या खडे, उंच कापरे, कातळ आहेत, जीवघेणे कातळ आहेत. आणि आपण कल्पना करू शकतो त्या काळात या वादळी वाऱ्यात, पावसात बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे मावळे
ही खिंड त्यांनी कशी लढवली असेल. आणि या सगळ्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंडीच्या म्हणजे त्यावेळच्या घोडखिंडीच्या दुसऱ्या दिशेनं विशाळगडाला पोचल्यानंतर त्यांनी ज्या तोफा डागल्या, थोडक्यात ही खूण होती की ते गडावरती सुखरूप पोचलेले आहेत. त्या तोफा या आवाजात या सगळ्या मावळ्यांनी, बाजीप्रभू देशपांडेंनी कशा ऐकल्या असतील याची कल्पनाही करवत नाही. कारण आत्ता हा सामान्य पाऊस आहे, पाण्याचा आवाज केवढा येतोय, वाऱ्याचा आवाज येतोय, तेव्हा त्यांनी कानात अक्षरशः प्राण आणून त्या तोफेचे आवाज ऐकलेले असणार आहेत आणि त्यानंतरच आपला जीव सोडलेला असणार आहे. इथं आल्यानंतर आत्ता आमच्या मनात काय भावना आहेत त्या आम्ही निश्चितच शब्दबद्ध करू शकत नाही आहे. आम्ही काही काळ इथं थांबणार शांतपणे आणि मग पुढे निघणार. तर पावनखिंडीच्या या भागात येण्यासाठी इथे वरती एक सूचना फलक दिला आहे की इथं येताना आपले चप्पल, पादत्राणे काढून या भागात यायचं. पण अनेक पर्यटक ते इथं चप्पल घालून येतात आणि इथं काय अगदी पाय चिरतील असे कातळ नाही आहे. फक्त 10 पावलांनी इथं आपण या ठिकाणी पोचतो. तर इथे येताना चप्पल काढायची तसदी घेत नाही आहेत लोक. आणि दुसरी गोष्ट, हेच लोक छत्रपती शिवरायांच्या जयघोष करताना मला पाहण्यात आले. कृती आणि जगाला दाखवण्यासाठी घोषणा करण्यासाठीचे विचार यात फार तफावत असते. कृती करणं प्रत्यक्षात खूप अवघड आहे. 10 पावलं चप्पल न घालता येण्यानं इथं काहीही बिघडत नाही. फक्त पावसाळ्यात एकच काळजी घ्यायची, संथ गतीनं आणि छोटी पावलं टाकत यायचं. तर माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, अशा ठिकाणी तरी आपण आपले चप्पल, पादत्राणं घालून यायला नको. जय शिवराय. तर जिथं आपण गाडी पार्क करतो तिथून खाली उतरायला या अशा आता 200 किंवा 250 पायऱ्या केल्याचं मला समजलं. फार खाली चालत जावं लागत नाही आहे. पायऱ्या संपल्या आपल्याला पावनखिंड दृष्टिक्षेपात पडते. का कुणास ठाऊक आमचं मन मागे पावनखिंड आणि परिसरातच घुटमळत असावं. कारण या क्षणाला आम्हाला काळ पुढे न नेता मागे खेचतोय की काय असं वाटत होतं. स्वराज्याच्या ध्येयापायी अशा कितीतरी ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या कुटुंबाचा, सुखाचा त्याग केला, वेळी प्राणांची आहुती दिली आणि म्हणूनच प्रत्येक पुढच्या पिढीला आणि आज आपल्यालाही हे सुखाचे दिवस, हे स्वातंत्र्य उपभोगता येत आहे. निलेश दादा, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही आंब्यासारख्या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. आणि आमच्या गाडीतून सफर केली, खूप मजा आली, खूपच मजा आली. त्यांची टॅगलाईन बघा काय, डार्लिंग, नो टाइम फॉर लव्ह. सर्व्हिससाठी आपल्याला माहिती देण्यासाठी रेडी आहेत असा याचा अर्थ आहे. पण तुम्ही खरंच आम्हाला प्रेमानं सगळे स्पॉट दाखवले. चलो बाय बाय, भेटूया. दुपारी जेवणानंतर आम्ही लगेचच आंबेश्वर देवराई पाहायला आलो. ही देवराई आंब्याच्या मुख्य रस्त्यापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. तुम्ही कधी आंबामार्गे प्रवास करत असाल तर वेळ काढून ही देवराई नक्की बघा. इतकी सुंदर देवराई आहे ही. फक्त इथं जाण्यापूर्वी ना या देवराईसाठी मुख्य रस्त्यावरून कुठून आत वळायचं हे मात्र आठवणीनं स्थानिकांना विचारून घ्या. आम्ही इकडे देवराईकडे यायला निघालो तेव्हा रिमझिम पाऊस चालूच होता रिसॉर्टवर असताना. पण इथे येईपर्यंत पाऊस वाढला. आता दुपारचे 3:30 झालेत. संध्याकाळ व्हावी असा अंधार आहे. एकतर पावसामुळे आणि ही देवराई खूपच डेन्स आहे. म्हणजे ऊन जरी असलं तरी इथं भरपूर सावली मिळत असणार आहे खाली. आलो आम्ही. इथं गाडी अगदी बाहेर कमानीपाशी पार्क करता येते आणि आतमध्ये आय थिंक 100 किंवा 150 मीटरच आतमध्ये लगेच मंदिर पाहायला मिळतं. इथे आपण मंदिराच्या मागील बाजूनं जातो. इथे चप्पल काढण्याबद्दल बोर्ड दिसतो. परिसरात फरशा असल्यानं आत अनवाणी जाण्यानं काहीच त्रास होत नाही. आणि खरंच खूप सुंदर देवराई आहे ही. मंदिराच्या पुढ्यातच आपल्याला तुळशी वृंदावन आणि दीपस्तंभ पाहायला मिळतो. या वेळेत मंदिर बंद असेल की काय अशी शंका होती आम्हाला, पण नाही. मुख्य दरवाजा उघडा होता पण गाभाऱ्याच्या दाराला कुलूप दिसलं. तर आम्ही आता श्री आंबेश्वर मंदिरमध्ये आत आलोय आणि बाहेर आणखीनच जोरात पाऊस सुरू झालाय. आभाळ पण भरून आलंय. त्यामुळे इथं खूप अंधार दाटून आलाय आतल्या भागात. शिवाय आज सोमवार असल्यामुळे आंब्यात लाईट नसते.
तेव्हा मला गाभाऱ्यातलं काही शूटिंग नाही घेता येणार आहे आता. पण इथं आपण पाहू शकताय, म्हणजे सभा मंडपात एका बाजूला काही देवी देवतांच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या आहेत त्या बघूयात आपण. इथल्या देवळीत आपल्याला बऱ्याच मूर्ती पाहायला मिळतात आणि गंमत म्हणजे चक्क श्री चांदोबा देखील पाहायला मिळतात. यावरून मला लहानपणीच्या चांदोबा पुस्तकाची आठवण झाली. मग कवितानं तिच्या मोबाईलचा टॉर्च लावल्यानं आम्ही गाभाऱ्यातील शूट घेऊ शकलो. महादेवाच्या पिंडीची पूजा झालेली दिसली आणि बाहेर शालीतील नंदी गोड दिसत होता. बाहेर श्री केदारलिंग, काळम्मा देवी आणि गणपती अशा मूर्ती होत्या. खूप छान वातावरणात आम्ही इथं आलोय. आत येईपर्यंत पाऊस आणखीन वाढला होता. आता जरा पाऊस कमी आला. इथं श्री गुरव प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीनं एक बोर्ड लावण्यात आला आहे मंदिराच्या आणि देवराईच्या माहितीसाठी. तर हे श्री आंबेश्वर देवस्थान स्वयंभू देवस्थान आहे असं इथे लिहिलेलं आहे. आणि हे मंदिर पेशवे काळात बांधण्यात आलेलं आहे अशी इथं माहिती आहे. आणि विशाळगड संस्थानाचे प्रमुख कारभारी श्री पंत प्रतिनिधी यांच्या कार्यकाळामध्ये याची उभारणी झालेली आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातली ही एकमेव आणि मोठी घनदाट असणारी ही देवराई आहे. खूप डेन्स आहे ही. आणि या बरोबर देवराईच्या मध्ये हे आंबेश्वर मंदिर. मंदिराबाहेर आपल्याला काही मूर्ती पाहायला मिळतात. त्यातल्या काही भंगलेल्या देखील आहेत. कदाचित या आसपासच्या भागातीलच असाव्यात. काय अशा मूर्त्यांची चुकून विटंबना होऊ नये, त्यांचं पावित्र्य जपलं जावं म्हणून त्या अशा मंदिर परिसरात आणून ठेवल्या जातात. या आंबेश्वर देवराईनं आमच्या मनावर अक्षरशः गारूड केलं होतं. आम्ही इथं जवळपास 1 ते 1.5 तास रमलो होतो. निसर्गाच्या या शांततेशी आपण तादात्म्य पाहू शकलो ना, किंवा आपण त्या शांततेशी एकरूप होऊ शकलो, तर आपल्याला वेगळं ध्यानाला बसण्याची किंवा मेडिटेशन करण्याची गरजच पडत नाही. अर्थात हे माझं व्यक्तिगत मत आहे. आम्ही आंबेश्वर मंदिरातून आता बाहेर पडेपर्यंत ही वाट आता धुक्यात हरवली आहे. बाहेर धुकं दाटलं असं दिसतंय सगळीकडे. एकूणच आमचा हा प्रवास धुक्यातून धुक्याकडे झाला असं म्हणता येईल. मनातील साऱ्या कोलाहलांचं धुकं दूर करून निसर्गाच्या या सौंदर्यावर मखमली पडद्याप्रमाणे पसरणारं हे धुकं. जसं आपण समोर दिसणारं हे धुकं पार करून निसर्गाचं खरं रूप पाहतो ना, तसंच मनातील कोलाहलांचं धुकं अलगद पार करून आयुष्याचं खरं रूप पाहू शकलो तर किती मजा येईल मनातील हे धुकं पार करायला.